नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये ग्राम महसूल सेवक म्हणजेच कोतवाल भरती या परीक्षेसाठी जवळपास महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत ना मित्रांनो, हे सर्वचे सर्व आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न ठरणार आहेत. या ठिकाणी आपण सराव प्रश्नपत्रिका घेत आहोत 2026-2027 च्या कोतवाल भरतीसाठी आणि मुख्यतः हे प्रश्न आपण बीड जिल्हा यावरती आधारित घेतलेले आहेत. यामध्ये काय आहे की जवळपास 20 प्रश्नापैकी 7 ते 8 प्रश्न आपल्याला बीड जिल्ह्यावरचे पाहायला भेटतील. जेणेकरून जे काही विद्यार्थी असतील बीड जिल्ह्याच्या कोतवाल भरतीसाठी तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, आकस्मिक किंवा कधीही ग्रामपंचायतीची बैठक बोलाविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? तर या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल. आणि या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं तुमच्यासाठी की आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF सुद्धा अगदी फ्रीमध्ये दिलेली आहे. PDF डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर सरपंच जे आहेत, सरपंच कधीही ग्रामपंचायतीची बैठक बोलावण्याचा अधिकार हा त्यांच्याकडे असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल सरपंच. यानंतरचा प्रश्न आहे, बीड जिल्ह्यात एकही महानगरपालिका अस्तित्वात नाही हे विधान डॅश आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. जो बीड जिल्हा आहे त्यामध्ये एकही महानगरपालिका अस्तित्वात नाही हे विधान नेमकं कसं आहे? तर हे विधान आहे ऑप्शन क्रमांक 3. तर हे अगदी खरं आहे. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. बीड जिल्ह्यामध्ये महानगरपालिका येत नाही. बीडमध्ये नगरपालिका आहे. लक्षात ठेवा, पण महानगरपालिका येत नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तंबाखूमध्ये कोणते धोकादायक रसायन आढळून येते? तंबाखू हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला जवळपास 16 ते 18 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या परीक्षा असतात त्यामधून आपण काढलेले हे एकदम सोप्या लेवलचे प्रश्न आहेत. कारण की जी कोतवाल भरती आहे त्याचा बेस आहे 4थी पास. मग 4थी पास म्हटल्याच्या नंतर प्रश्न सुद्धा खूप सोपे असतील. आता काही विद्यार्थी कमेंट करून सांगतील की अशा पद्धतीचे प्रश्न येत नाहीत. तर लक्षात ठेवायचे की जी 2023ला झालेली कोतवाल भरती होती तर त्या प्रश्नपत्रिका आपण पाहून घ्या. त्यामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचा पॅटर्न आढळून येईल. तर तंबाखूमध्ये सर्वात जे धोकादायक रसायन असतं, केमिकल असतं, ते असतं पर्याय क्रमांक 2 निकोटीन. यानंतरचा प्रश्न आहे, पदग्रहण करण्यापूर्वी मुख्यमंत्री व मंत्र्यांना शपथ कोण देतात? आपल्याला याच्यावरती सुद्धा प्रश्न हा 2023 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. आपलं एखादं पद असतं आणि त्या पदासाठी शपथ कोण देतात यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना शपथ देण्याचं काम कोणाचं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर राज्यपाल जे आहेत तर त्यांचं काम असतं पहा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना शपथ देण्याचं. मग या ठिकाणी तुमच्यासाठी मी एक प्रश्न विचारतो की सध्या म्हणजे काय, तर ऑगस्ट 2026 मध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत किंवा कोण आहेत याचं उत्तर मला पण कमेंट करून द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान खालीलपैकी कोण होते? भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला. त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून कोणाचं नाव घेण्यात आलं होतं? ते आहेत ऑप्शन क्रमांक 2. तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान राहिलेले आहेत. मग याच्यावरती आपल्याला अजून 2 प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा, पहिला प्रश्न विचारला जातो की स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर पहिले राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे आपले पहिले राष्ट्रपती होते. पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि यशवंतराव चव्हाण जे होते हे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत. महाराष्ट्राची स्थापना कधी आहे? 1 मे 1960. आणि या दिवशीच यशवंतराव चव्हाण हे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. चला, प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे आहे? यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला 16 ते 18 वेळापेक्षा जास्त प्रश्न विचारलेला आहे. आणि बीड जिल्हा पोलीस भरतीसाठी असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण काय केलं आहे की जेवढे काही आपले 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यांवरती प्रत्येक जिल्ह्याचे विशेष प्रश्न सुद्धा आपण घेतलेले आहेत. मोमिनाबाद हे जे आहे हे ऑप्शन क्रमांक 4. तर अंबाजोगाई या शहराचं नाव, जुनं नाव किंवा ऐतिहासिक नाव होतं त्याला मोमिनाबाद. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, ग्रामपंचायत समिती सदस्याने गैरवर्तन केल्यास त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणाकडे असतो? पंचायत समितीचा जर एखादा सदस्य असेल आणि त्याने गैरवर्तन केलं तर त्याला बडतर्फ म्हणजे काय, तर पदावरून कमी करण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो? तो अधिकार असतो पर्याय क्रमांक 1. तर राज्य शासनाकडे ते अधिकार देण्यात आले आहेत.
पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? याच्यावरती सुद्धा मित्रांनो खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही 20 प्रश्न घेतलेले आहेत, हे प्रत्येक कोणत्या ना कोणत्या तरी परीक्षेमध्ये 100% विचारण्यात आलेले आहेत. त्यातीलच हा एक प्रश्न आहे, की भारतातील आपल्या पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर सुकुमार सेन हे आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. मग भारतातील पहिले, महाराष्ट्रातील पहिले, जगातील पहिले असा जो पॅटर्न आहे, तर याच्यावरती आपण 3 व्हिडिओ सुद्धा घेतलेले आहेत. महाराष्ट्रातील पहिले कोण-कोण आहेत, भारतातील पहिले कशा-कशाचे आहेत, यावरती डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ घेतलेले आहेत. त्या व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, जेल पर्यटन उपक्रम हा राज्यातील कोणत्या कारागृहामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? जेल पर्यटन उपक्रम हा पहिला उपक्रम आहे, जो महाराष्ट्रामध्ये कोणत्या जेलमध्ये सुरू करण्यात आला होता? आणि ते जेल आहे ऑप्शन क्रमांक 1, तर येरवाडा जेल जे आहे पुण्यामधील, तर त्या ठिकाणी जेल पर्यटन उपक्रम जो आहे तो राबवण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर झाला होता? मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे, तर तो खूप महत्त्वाचा आहे. आणि या इतिहासावरती त्यांच्या जवळपास 8 ते 10 प्रश्न आहेत, जे आपल्याला परीक्षेमध्ये 100% विचारण्यात आलेले आहेत. त्यांच्यासाठी पहिला प्रश्न विचारला जातो, की छत्रपती शिवरायांचा जन्म. लक्षात ठेवा, छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? तर शिवनेरी या किल्ल्यावरती झालेला आहे. कधी झाला? तर 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. शिवनेरी किल्ल्यावरती झाला. शिवनेरी जो किल्ला आहे, तर तो पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या ठिकाणी अजून दुसरा एक प्रश्न विचारला जातो, की त्यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर 1674 या वर्षी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि तो किल्ला होता ऑप्शन क्रमांक 3, तर रायगडावरती छत्रपती शिवरायांचा 6 जून 1674 या दिवशी राज्याभिषेक झालेला होता. याच्यावरती अजून एक प्रश्न लक्षात ठेवा, की शिवरायांचा जो निधन आहे, मृत्यू जो आहे, तर तो आहे पहा 1680 या वर्षी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरवले जाते? यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि महाराष्ट्र राज्याचं आपलं हिवाळी अधिवेशन जे आहे, हे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी भरवलं जातं. नागपूरची खासियत काय आहे? तर आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे पहा नागपूर हे शहर, आणि मुंबई जे आहे, तर ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आली होती? विशेष म्हणजे की हा प्रश्न आपल्याला एमपीएससीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. भारतातील पहिली महानगरपालिका ही कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर मद्रास या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. आणि हे जे मद्रास आहे, त्यालाच आत्ताचं नवीन नाव जे आहे ते आहे चेन्नई. आणि राज्य जर विचारलं तर राज्य आहे तामिळनाडू. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील क्रूर लढाई खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाली होती? इतिहासातील सर्वात मोठी लढाई असं देखील हे म्हटलं जातं. सर्वात मोठी म्हणजे काय? तर सर्वात ही साहसी लढाई होती. छत्रपती शिवराय आणि अफजल खान यांच्यातील लढाई जी आहे, तर ही प्रतापगड किल्ल्यावरती झाली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सौताडा हे धबधब्याचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्थित आहे? याच्यावरती आपल्याला 2023 मध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पण या ठिकाणी आपल्याला तालुका नव्हता विचारला, त्या ठिकाणी आपल्याला विचारला होता जिल्हा, की सौताडा हा जो धबधबा आहे, तो कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? लक्षात ठेवा, सौताडा हा बीड या जिल्ह्यामध्ये येतो आणि तालुका विचारला आहे तर ऑप्शन क्रमांक 4 पाटोदा तालुक्यामध्ये येतो पहा सौताडा. आणि हे एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील माणगाव ते पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? हा प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीमध्येच आपल्याला 8 ते 10 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आला आहे. कोणकोणते आहेत पहा जिल्हे? रायगड जिल्ह्यातील माणगाव आहे आणि पुणे जिल्ह्यातील मुळशी आहे. तर या दोन तालुक्यांना जोडणारा एक घाट आहे, तो घाट कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर ताम्हिणी घाट जो आहे, हा 2 जिल्ह्यांमध्ये आहे, रायगड आणि पुण्यामध्ये, आणि त्यातील मुळशी आणि माणगाव या 2 तालुक्यांना जोडण्याचं काम हा ताम्हिणी घाट करतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी म्हणून प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणतं दैनिक सुरू केलं होतं? दैनिक म्हणजे काय, तर प्रतिदिवस असणारा पेपर, तो आहे पहा दैनिक. सुरू कोणी केलेला आहे? प्रल्हाद केशव अत्रे. का केला आहे? तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी एक दैनिक सुरू केलं होतं आणि ते दैनिक आहे ऑप्शन क्रमांक 4, दैनिक मराठा. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. मराठवाडा जो विभाग आहे त्यामध्ये टोटल 8 जिल्हे आहेत आणि त्यातील असं कोणतं शहर आहे की जी मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर अंबेजोगाई हे जे शहर आहे हे मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. मग या ठिकाणी तुमच्यासाठी मी एक प्रश्न विचारतो की आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर मला पण कमेंट करून द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 18वा. बीड जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता असणार आहे? बीड जिल्हा स्पेशल प्रश्नसंच आहे आणि त्यामुळे आपल्याला विचारले की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर बीड हे जे आहे तर हे बीड तालुका आपल्या बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. बीड जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? एकूण 11 तालुके आहेत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि त्यातील सर्वात मोठा तालुका आहे बीड. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या सदस्याचा अपात्रतेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो? ग्रामपंचायतीचा सदस्य त्याची अपात्रता याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार किंवा डिसिजन घेण्याचा अधिकार जो आहे तो दिलेला आहे कलेक्टरला, म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांना. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रातील हत्तीरोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आतापर्यंत आपल्याला हा प्रश्न 8 ते 9 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. हत्तीरोग संशोधन केंद्र हे कोणत्या राज्यामध्ये येतं? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. विचारलंय की आपल्याला महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे? तर ते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक 2, तर वर्धा या ठिकाणी आहे हत्तीरोग संशोधन केंद्र. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते आपले महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन कशा पद्धतीने सुरू आहे हे माहीत होऊन जाईल. आणि नंतरच आपण किंवा लवकरच 40 ते 50 व्हिडिओ जे आहेत हे कोतवाल भरतीवरती घेणार आहोत. सोबतच गणित विषयाचे व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर, गणित आणि बुद्धिमत्ताचे व्हिडिओसुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती येत राहतील. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.